म्हातारपणात दुसरं लग्न, बायको गेली पळून, 1,20,000 रुपयांचा सौदा, पीडित पुरुषाकडून घडले भयंकर, ऐकूनच हादराल. सध्या लग्न जमवणं सुद्धा एक व्यवसाय झालेला आहे. त्यातून पैसाही भरपूर मिळतो. पण काही वेळा काय होते की मध्यस्थी लग्न जमवतो, पण ते लग्न होतेच असे नाही, किंवा झाले तर ते टिकतेच असे नाही. अशा वेळी मध्यस्थी व्यक्तीस रोषास पात्र ठरते. हीच बाब शिक्षण पवार याच्या बाबत झालेली आहे. तो लग्न जमवत होता. त्यातून त्याने जितेंद्र शेवाळचे लग्न ठरवले. हे जरी त्याचे दुसरे लग्न असले तरी तो आणि त्याची पहिली बायको तिला चांगल्या प्रकारे नांदवत होती. पण ती विवाहिता एके दिवशी पळून गेली आणि गुजरातमध्ये जाऊन तिने दुसरे लग्न केले. हे दुसरे लग्न शिक्षण पवार याने जमवून दिले असावे असा गैरसमज होऊन जितेंद्र शेवाळे याने त्याला जाब विचारला. पण त्याने हा आरोप अमान्य केला. जितेंद्रला मात्र हे मान्य नव्हते. त्याने आपल्या मामाच्या मदतीने त्याला धडा शिकवण्यासाठी मारहाण केली. दुर्दैवाने शिक्षणचा अंत झाला. आपण केलेले कृत्य लपवण्यासाठी जितेंद्र आणि त्याच्या मामाने जो खटाटोप केला त्याचा हा पुढील सविस्तर वृत्तांत आहे. ही व्हिडिओ पाहण्याअगोदर जर तुम्ही ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील फत्तेपूर गावात शिक्षण राशा पवार नामक शेतमजूर आपली पत्नी शांतीबाई आणि मुलगा मनोहर यांच्यासोबत राहत होता. शिक्षण पवार याला आणखी 2 मुलं आहेत, दिनेश आणि राजू अशी त्यांची नावे. ही मुले मात्र आपल्या बायका मुलांच्या सह वेगळी राहतात. ही दोन्ही मुलेही मोलमजुरी करूनच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शिक्षण पवार हा शेतमजूर असला तरी त्याचा मुख्य व्यवसाय लग्ने जुळवून देण्याचा होता. प्रसंगीच तो मजुरी करायचा. शिक्षण पवार याचा मुलगा दिनेश याला शासकीय योजनेतून स्वतःचं घर बांधायला अनुदान मंजूर झालेलं होतं. त्या अनुदानातून घर बांधण्याचा शुभारंभ करण्यासाठी म्हणून दिनेश पवारने आपल्या आईवडिलांना दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी फत्तेपूरमधीलच राहत्या घरी बोलावून घेतलेले होते. दिनेश याच्या घरी आल्यानंतर शिक्षण पवार याला भामपूर या गावातून फोन आला. त्याला ऐकायला कमी येत असल्याने फोनचा स्पीकर ऑन करून तो समोरच्या व्यक्तीशी बोलत होता. त्या दोघांच्या मध्ये नेमके काय बोलण्यात चाललेले आहे हे स्पीकर ऑन असल्याने घरच्या लोकांना समजत होते. शिक्षण पवार याने लग्न जुळवण्यासाठी भामपूर येथील हिम्मत पाटील नावाच्या व्यक्तीकडून मुलगी शोधून संबंधित मुलाशी लग्न लावून देण्यासाठी 20,000 रुपये अनामत रक्कम घेतलेली होती. त्या मुलीशी लग्न लावून देण्यासाठी 1,20,000 मध्ये सौदा झालेला होता. त्या व्यवहारापोटी हिम्मत पाटीलने शिक्षण पवार याला 20,000 रुपये अनामत रक्कम दिलेली होती. पण ऐनवेळी त्या मुलीने लग्न करण्यास नकार दिल्याने सौदा फिसकटला होता. म्हणून हिम्मत हा शिक्षण याच्याकडे अनामत दिलेले 20,000 रुपये परत मागत होता. त्यासाठी तो शिक्षण पवार याला सतत फोन करायचा. शिक्षण पवार याच्याकडून ते पैसे खर्च झाल्याने तो हे पैसे परत देऊ शकत नव्हता. म्हणून तो लग्नासाठी अन्य मुलीच्या शोधात होता. शिक्षण पवार हा लग्नासाठी मुलगी शोधत आहे हे नवागाव तालुका शहादा येथील जयेंद्र शेवाळ याला कळलेले होते. शिक्षण पवार हा आपल्या मुलाच्या म्हणजे दिनेशच्या घरी आला असता जयेंद्र याने शिक्षण पवार याला फोन करून मुलगी बघायला येण्याचे निमंत्रण दिले. त्याप्रमाणे शिक्षण हा भामपूरला गेला. ही सारी बाब दिनेशला माहिती होती. कारण शिक्षण पवार हा फोनवर बोलत असताना स्पीकर ऑन असल्याने दिनेशच्या कानी हा संवाद पडल्याने आपले वडील नेमके कुठे गेले आहेत हे त्याला माहीत होते. फोनवरील निमंत्रणानुसार शिक्षण पवार हा भामपूरला गेला. पण रात्र झाली तरी परत आला नाही. आपले वडील भामपूरमधील नातेवाईकांच्याकडे थांबले असतील असा विचार करून दिनेश आणि त्याचा भाऊ त्या रात्री झोपी गेले. दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी शिक्षण पवार याच्या नातेवाईकांचे लग्न होते. त्या लग्नाला मुलगा दिनेश याच्यासह सर्व कुटुंबीय जाणार होते. त्यासाठी सर्वांची तयारी चालू असतानाच दिनेश याचा चुलत मामा राजेंद्र वीरसिंग ठाकरे हा आपल्या मोटारसायकलवरून घरी आला. नवागावच्या चिंचोरा रस्त्यावरील चैत्राम रामा ठाकरे यांच्या शेताजवळ पुलावर एक मृतदेह पडलेला आहे. तो मृतदेह शिक्षण पवार याच्यासारखा दिसतो. त्याची खात्री करून घेण्यासाठी राजेंद्र ठाकरे याच्यासह त्याच्या मोटारसायकलने दिनेश घटनास्थळी दाखल झाला. वीरपूर शिवारातील तो मृतदेह
पाहताच तो आपल्या वडिलांचाच असल्याचे दिनेशने ओळखले. शिक्षण पवार याच्या तोंडाला गव्हाचं कुट्यार भुसा चिकटला होता. कपड्यावरही गव्हाचं कुट्यार होतं. शिक्षण पवार याच्या डाव्या पायाचा पंजा पूर्ण घासून त्यातून रक्त बाहेर येत होतं. कुणीतरी अज्ञात इसमाने आपल्या वडिलांचा खून केल्याची शंका आल्याने दिनेश पवार याने म्हसावत पोलीस स्टेशन गाठले आणि घटनेची माहिती दिली. वीरपूर शहरात नगाव चिंचोरा रस्त्यावरील पुलावर चैत्राम रामा पवार याच्या शेताजवळ एका पुरुषाचा मृतदेह पडल्याचे लक्षात येताच म्हसावत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे हे आपल्या सहकाऱ्यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेहाची पाहणी करताना पोलिसांना मृतकाच्या तोंडावर आणि कपड्यांवर गव्हाचं कुट्यार चिकटलेलं आढळून आलं. तसेच डाव्या पायाचा पंजा घासला जाऊन पंजाची चामडी निघून त्यातून रक्त पाझरत असल्याचे दिसून आले. पंचनाम्याचे कायदेशीर सोपस्कार पार केल्यानंतर मृतदेह शासकीय ग्रामीण रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवून देण्यात आला. प्राणघातक मारहाणीमुळे शिक्षण पवार याचा मृत्यू झाल्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाल्याने शिक्षण पवार याचा मुलगा दिनेश पवार याच्या फिर्यादीवरून म्हसावत पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे याने पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता, अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांना देण्यात आली. मयताची ओळख पटलेली होते, पण घटनास्थळी कोणतेही पुरावे अथवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साक्षीदार नसल्याने या इसमाचा मारेकरी कोण याचा शोध लावण्याचे काम पोलिसांनी हाती घेतलेले होते. त्यासाठी शोध पथक तयार केले. वरिष्ठांनी या पथकाला मार्गदर्शनपर सूचना केल्या. या पथकात उपनिरीक्षक जितेंद्र पाटील, गुलाबसिंग पावरा यांच्या नेतृत्वाखाली हवालदार अजित गावित, निलेश पाटील, कॉन्स्टेबल जितेंद्र पाडवी आणि इतर सहकाऱ्यांचा समावेश होता. पथकाने सर्वप्रथम ग्रामस्थ, नातेवाईक, मित्र, समव्यवसायी यांचे प्राथमिक जबाब नोंदवून त्याची पडताळणी केली असता तपासाला सहाय्यभूत ठरणारे महत्त्वाचे दुवे तपास पथकाच्या हाती लागले. पंचनामा करताना मयताच्या खिशात मोबाईल मिळून आलेला होता. त्या मोबाईलमध्ये आलेला कॉलचा मागोवा घेतला असता त्यामध्ये हिम्मत पाटील याचे कॉल्स जास्त होते. तो धागा पकडून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार उपनिरीक्षक जितेंद्र पाटील आणि त्यांच्या पथकाने हिम्मत पाटील याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला आपण त्या गावचेच नाहीच अशी भूमिका हिम्मत पाटील याने घेतलेली होती. पण पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडून महत्त्वपूर्ण माहिती काढून घेतली. लग्न करू इच्छिणारा, कारण परत्वे ज्याचे लग्न जुळत नाही अशा तरुणांना आणि त्यांच्या नातेवाईकांना हेरून त्यांच्यासमोर लग्नासाठी मुलगी उभी करायची. पसंती झाली की मुलाकडून अथवा मुलाच्या नातेवाईकांच्याकडून पैसे घ्यायचे, संबंधित मुलीशी लग्न लावून द्यायचे असा धंदा शिक्षण पवार आणि हिम्मत पाटील हे संगनमताने करत होते. धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात बनावट मुलगी गरजवंत मुलाशी मध्यस्थाच्या माध्यमातून लग्न करते. लग्न जुळवताना रगड पैसे घेते. लग्नानंतर काही दिवस लग्न घरी राहून संधी साधून पैसे दागिने घेऊन फरार होण्याचे प्रकार या 3 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत आहेत. म्हसावतच्या शोध पथकाला मयत शिक्षण पवार याच्या फोनच्या माध्यमातून हिम्मत पाटील याच्यावर संशय आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून काही माहिती प्राप्त झाली. ती अशी: शिक्षण पवार याच्या मध्यस्थीने हिम्मत पाटील याने एका तरुणाचा विवाह एका तरुणीशी ठरवलेला होता. त्यापोटी हिम्मत पाटील याने ठरलेल्या 1,20,000पैकी 20,000 शिक्षण पवार याला आगाऊ देऊन टाकलेले होते. पण संबंधित मुलीने ऐनवेळी लग्नास नकार दिल्याने हा विवाह मोडलेला होता. हा विवाह ठरवण्यापायी हिम्मतने आगाऊ दिलेले 20,000 रुपये मागू लागला. तो फोनवरून त्याचा पाठपुरावा करत होता. या कॉल रेकॉर्डवरूनच पोलिसांनी एक एक धागा उलगडण्यास सुरुवात केली. यामध्ये शिक्षण पवार याला आलेला शेवटचा फोन हा जितेंद्र शेवाळे याचा होता. त्यालाही चौकशी कामे ताब्यात घेण्याचे आदेश वरिष्ठांनी केल्यानंतर उपनिरीक्षक जितेंद्र पाटील यांनी जितेंद्र शेवाळेचा ठाव ठिकाणा मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यातही त्यांना यश आले. एका पोलीस मित्राने आपले नाव गाव न सांगण्याच्या अटीवर जितेंद्र शेवाळेचा ठाव ठिकाणा सांगितला. शोध पथकाने जितेंद्र शेवाळेच्या ठिकाणी धाड टाकली.
तशाही परिस्थितीमध्ये तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटण्याच्या प्रयत्नात होता. पण धाडीच्या सुयोग्य नियोजनामुळे जितेंद्र शेवाळे पोलिसांच्या हाती लागला. तो पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यावरूनच त्याने खूनगाठ बांधली की याचा नक्कीच शिक्षण पवार याच्या खुनात सहभाग आहे. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याने हात वर करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या मोबाईलने चौकशी पथकाला साथ दिली. शिक्षण पवार याला जितेंद्र शेवाळे मारहाण करत असल्याचा व्हिडिओ पोलिसांना पाहायला मिळाला. तो व्हिडिओ जितेंद्र शेवाळेला दाखवताच त्याचे अवसान गळून पडले आणि तो बोलता झाला. जितेंद्र शेवाळे हा विवाहित होता. त्याचा संसार सुरू असताना 2 वर्षापूर्वी जितेंद्रने शिक्षण पवार याच्या मदतीने ममता नावाच्या मुलीशी लग्न केलेले होते. 1 वर्ष ममता जितेंद्रच्या पहिल्या बायकोबरोबर राहिली, पण कारण परत्वे ममताने जितेंद्रशी भांडण उकरून काढले आणि तिने जितेंद्रला न सांगता पलायन केले. ममताने केवळ पैशासाठीच जितेंद्रचे लग्न झालेले असताना त्याच्याबरोबर लग्न केलेले होते. तिचा पैसे कमवण्याचा उद्देश सफल होताच ती फरार झाली. गुजरातमधील सौराष्ट्रात जाऊन तिने दुसऱ्यांशी लग्नही केले. एवढ्यावरच ती थांबली नाही, तर तिने ही बाब शिक्षण पवार आणि जितेंद्र शेवाळे यांना फोनवरून सांगितली. ममता पळून जाणार आणि पळून गेली हे शिक्षण पवार याला ज्ञात होते, तरी त्याने आपल्याला सांगितले नाही. याचा जितेंद्र शेवाळे याला राग होता. पैशासाठी शिक्षण पवार याने ममताला पळून जाण्यास मदत केली, तिचे लग्न लावून दिले असा जितेंद्र शेवाळेचा समज होता. म्हणून तो शिक्षण पवारला अद्दल घडवण्याची संधी शोधत होता. सुमारे वर्षभरानंतर जितेंद्र शेवाळे यालाही संधी मिळाली होती. हिम्मत पाटील याच्याकडून 20,000 अनामत घेऊन ज्या मुलीशी शिक्षण पवार लग्न लावून देणार होता, त्या मुलीने लग्नास नकार दिल्याने हिम्मत पाटील हा शिक्षण पवार याच्याकडे पैशासाठी पाठपुरावा करत होता. याची माहिती जितेंद्र शेवाळे याला मिळाली, म्हणून ती संधी शोधत दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी जितेंद्र शेवाळे याने लग्न करायला तयार असलेली एक मुलगी माझ्या परिचयाची आहे, तू लागलीच निघून ये, तुला ती मुलगी दाखवतो असे सांगितल्यामुळे शिक्षण पवार जितेंद्रला भेटायला नवगावला त्याच्या घरी गेला. तिथे जितेंद्र शेवाळेने आपला मामा मधुकर सालमसिंग ठाकरे याला बोलावून घेतले. मधुकर ठाकरे जितेंद्रच्या घरी आल्यानंतर जितेंद्रने शिक्षण पवार आणि मधुकर ठाकरे यांचा पाहुणचार केला. नंतर मुलगी दाखवण्याच्या बहाण्याने जितेंद्र आणि मधुकर ठाकरे यांनी शिक्षण पवार याला आपल्या घराशेजारच्या गव्हाचा भुसा भरलेल्या घरात नेले. घराचा दरवाजा बंद करून घराच्या मध्यभागी असलेल्या एका लाकडी खांबाला मामा ठाकरे याच्या मदतीने शिक्षण पवार याला दोराने करकचून बांधले. ममताचे सौराष्ट्रामधील माणसाशी लग्न लावून देण्यासाठी तू किती पैसे घेतले याची विचारणा केली. ममताच्या दुसऱ्या विवाहाशी माझा संबंध नाही, ती तिच्या मनाने तुला सोडून गेली, तिच्याच मर्जीने तिने सौराष्ट्रात जाऊन लग्न केले असे शिक्षण पवारने जितेंद्रला सांगितले. पण जितेंद्रला ते मान्य झाले नाही. त्याने शिक्षण पवार याच्यावर बांबूने चौफेर प्रहार केला आणि हे क्रूर कृत्य करत असताना मामा मधुकर ठाकरे याला त्याचा व्हिडिओ शूट करण्यासही सांगितले. त्या मारहाणीत शिक्षण पवार मरण पावला. तेव्हा मात्र जितेंद्र शेवाळे याला घाम फुटला. आपले हे बिंग फुटेल म्हणून त्याने या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरवले. रात्र होईपर्यंत थांबणे गरजेचे असल्याने त्यांनी खांबाला बांधलेला मृतदेह सोडला आणि गव्हाच्या भुशात लपवून ठेवला. रात्र झाल्यानंतर जितेंद्रने त्याच्या मामाच्या मदतीने स्वतःच्या मोटारसायकलवर शिक्षण पवारचा मृतदेह ठेवून तो गावाबाहेर नवगाव ते चिंचोरा रस्त्यावरील वीरपूर शिवारातील चैत्राम रामा ठाकरे याच्या शेताजवळ फेकून दिला. जितेंद्र शेवाळे याच्या मोटारसायकलवर शिक्षण पवार याचा मृतदेह ठेवलेला होता, पण त्याचा डावा पाय जमिनीवर घसटत होता. त्यामुळे शिक्षण पवारच्या डाव्या पायाचा पंजा जमिनीवर घासला गेल्याचे सांगत जितेंद्रने आपल्या कृत्याची कबुली दिली. जितेंद्र शेवाळे याने गुन्हा कबूल केल्याची माहिती वरिष्ठांना सांगण्यात आली. अवघ्या 24 तासात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पुरावा नसताना पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केलेला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता, अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारोळे, उपनिरीक्षक
जितेंद्र पाटील, गुलाबसिंग पवारा आणि शोध पथकातील सर्व कर्मचाऱ्यांचे आणि सदस्यांचे अभिनंदन केले। तसेच संशयित जितेंद्र शेवाळे याला मदत करणारा त्याचा मामा मधुकर सालमसिंग ठाकरे यालाही गजाआड करण्याच्या सूचना मिळाल्यानंतर शोध पथकाने त्याचा ठाव ठिकाणा मिळवून मधुकर ठाकरे याच्या आकाशपूर गावातील घराला घेराव घालून त्यालाही ताब्यात घेण्यात आले।